करण्यासाठी आम्ही हे नाही ना ते हायर अथॉरिटी बरोबर आहे ना, निर्णय ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. पण तुम्ही मला सांगा, आज मँग्रोव्ह सेल्स एस्टॅब्लिश होऊन किती वर्ष झाले? म्हणजे फॉरेस्ट मधून ते सेपरेट होऊन, कारण एकत्र होते नंतर सेपरेट झाले, किती वर्ष झालं? 13-14 वर्ष झालं. तर 13-14 वर्षात हे सगळं हायर अथॉरिटी पर्यंत जाऊन कसं झालं असता? जेव्हा आपल्याला हा जो प्रोग्राम लाईव्हलीहूडचा जो स्कीम्स किंवा जे काही स्कीम्स लावून दिलं गेलं हे खूप चांगले आहे. पण आपण जेव्हा लोकल लेवलमध्ये जेव्हा काम करतो, लोकल लेवलमध्ये काम करताना आपल्याला हे लक्षात येतं. त्या लक्षाप्रमाणे आता आरोचं काम आहे, सपोज आरो किंवा फॉरेस्ट गार्ड, त्याचं काम आहे की सर त्या भागात गेलो होतो असं असं आहे, आणि गव्हर्नमेंटला माहीतच आहे, हे काही नवीन नाही आहे. जे मी कन्व्हर्जन स्कीम म्हणते हे काही नवीन नाही आहे की मी काहीतरी स्पेशल बोलते नाही. तर ते आपण जेव्हा तसं जातो आपल्याला लक्षात येते की हे लेबर्स वगैरे आपल्याकडे येत नाही, कारण त्याच्यात जो अमाऊंट फिक्स केला गेला ते खूप कमी आहे. ठीक आहे ना. पण इथे लाईव्हलीहूड जर झालं तर त्यांना लाईव्हलीहूड प्लस हा पैसा म्हणजे खूप जास्त झाला ना. तर ते काही पिरियडसाठी कदाचित ते नाही येणार, पण नंतर ते जसं लाईव्हलीहूड वाढत गेलं, जसं आता म्हटलं फिशरीज डिपार्टमेंटचं पण जर जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट घेतलं असता, त्यांच्याकडे एक्सपर्टीज घेतलं असतं, त्या लाईव्हलीहूडला आपण जर जास्त वाढवलं तर 100% सगळे येणार ना. मायग्रेशन थांबणार, लोक बाहेर जायला मागणार नाही. आणि कन्व्हर्जन्सचं कसं आहे की ऑलरेडी गावाला भरपूर स्कीम्स वगैरे आहेत, त्या स्कीम्स आणि ह्या स्कीम्सला जर मर्ज करून केलं, कारण त्या भागात जर असं मँग्रोव्हचा एवढा मोठा एक ॲसेट सारखा आहे, त्यातनं लाईव्हलीहूड, प्रोटीन, त्या गरीब लोकांचा हेल्थसाठी पण न्यूट्रिशन हे सगळं इन्वॉल्ड आहे याच्यात. तर त्यामुळे ह्यांना जो पोझिशन दिलं गेलं लाईव्हलीहूड स्पेशलिस्ट त्यासाठी दिलं गेलं. आणि यांच्या थ्रूच म्हणजे तुमचा आणि यांच्या थ्रू काय होणार RFO पर्यंत. RFO मग ही विल टेक इट टू द CCF एंड ऑल. म्हणजे तिथे मग चर्चा होऊन ते परत टॉप डाऊन हे होईल ना. तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे, कारण आपल्याकडनं जो फीडबॅक जातो ना त्याच्याप्रमाणे मग वरून ते करू. मॅडम, जेव्हा कांदावरून पक्ष स्थापन झालं तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे ज्या वेळेला स्थापन झालं त्यावेळेला स्टाफ नव्हता, काय नव्हतं, जागेची माहिती आहे काय, जागेची माहिती नव्हती. कांदावरून आहे पण त्याच्या अजून बाउंड्री काही काही ठिकाणच्या हे नाही. ते ठीक आहे, हे बघा आपण जे नाहीये ते सोडून द्या, जिथे बाउंड्री फिक्स आहे त्याच्याबद्दलच बोलूया. नाही तेच सांगितलं हे विषय अगोदर ते दिवाणी साहेब आत्ताच्या रामाराव साहेबला यांनी इनिशिएट टाकून आजपर्यंत हे हिटवर आणलेलं आहे मँग्रोव्ह. असं आपण हे बघा, आता आपण असं बोलून नाही चालत. 13 वर्ष त्यांनी सगळं आणि आम्ही त्यांच्या आदेशाने आम्ही आतापर्यंत आहे ना सगळी कामं त्यांच्या आदेशाने फाउंडेशन सांगेल, रामाराव सर असतील त्यांच्या अगोदर ते दिवाणी. हे बघा, आपण आता त्याच्यासाठी बसलो नाही की कोण काही सांगेल. आता कसं आहे की जर आम्ही पण बरेच ठिकाणी गेलो, आमच्यासारखे, आता मी एक स्टेक होल्डर तुमच्या पुढे बसले, मी एक स्टेक होल्डर विथ माय एक्सपिरियन्स आय एम सिटिंग, आणि मी काही गोष्टी तुम्हाला सांगतेय जे तुम्ही इन्कॉर्पोरेट करा. तुम्ही काय आजपर्यंत करू शकले नाही की मार्ग त्याच्या अजूनपर्यंत डिमार्केशन झालेलं नाही, ते सगळं सोडून द्या. जिथे जिथे डिमार्केशन झालंय तिथे तुम्ही सांगू शकणार का झालं? तर आता आपण काय करूया, आता आपण ती हो बरोबर आहे, पण आपण एक्सक्युजेसच्या बाबतीत ना बोलून आपण काय प्रोग्रेसिव्ह करू शकतो त्याच्यासाठी. आणि बेसिकली म्हणूनच मी त्याला सांगितलं की तुला बोलून द्यायला, कारण ह्यांच्या डिमार्केशन पिलर्स दिसत आहेत सर्व. तर म्हणजे पण ह्याला आपण असं तार वगैरे लावत नाही का? आता 29 रुपीजचाच असणार. हां जिओ. हा काय आपला गायमुख? अच्छा, नागला बंदर. हां, तर इकडनं येणारा फ्लो कुठून आहे? फाउंटन हॉटेलच्या इकडं. म्हणजे ही अशी चालली आहे म्हणजे ही अपस्ट्रीम इथे आहे. हां, आणि ही इकडनं म्हणजे इकडनं आला आपला उल्हास क्रीक. आणि हा रिजन कुठली आहे? हा जो जिथे बंदरगाह सारखं दिसतं ते काय एरिया आहे?
तो मग हेच मुंब्राचाच आहे का? गायमुख गायमुखचाच आहे. अच्छा, तर म्हणजे मुंब्रा रिजन, ती मुंब्राच असेल. मुंब्रा त्या साईडला राहिलो. अच्छा, म्हणजे हा मग कुठला रिजन आला? हे आपलं हेच आहे, गायमुख, पण एरियाचं नाव काय असणार? भाईंदरपाडा. ओके ओके ओके, हां, अच्छा. तर आपल्या मँग्रोव्हचं आपण प्लांटेशन कुठे काय केलं ते सांगा जरा. आपल्या मँग्रोव्हचं कुठलं मँग्रोव्हचं प्लांटेशन म्हणजे मोगरपाडाला आतमध्ये करणार आहे, पण अजून प्रस्ताव पण आपल्याला बघायला तेच तर बघायला आपण आलोय ना. हा, काम नाही गायमुखचं इथे काही नाही केलं लँड आपण. म्हणून आपल्याला वर्ग झाले. मग आपण जर आपण केलं नाही तर मग येऊन काय उपयोग? मग हा जो मध्ये हा जो बनवला गेलाय हा तर पूर्ण क्रीक एरियामध्येच बनवला गेलाय. याचा अर्थ हे ब्युटिफिकेशन साठी. टीएमसीचं क्षेत्र आहे. अच्छा, हा टीएमसीनी केलाय मग. अच्छा, पण एकदम त्या मँग्रोव्हच आहे ना, इथे पण सगळं मँग्रोव्ह दिसत आहेत आणि पूर्ण ते आपला मग मँग्रोव्हचं जेव्हा हे करताना परमिशन घेतलं गेलं आहे का? कारण इथपर्यंत जर मँग्रोव्ह दिसते तर पूर्ण मँग्रोव्ह एरिया आहे ना. त्या मॅडम आमच्या अगोदरचं, तुमच्या अगोदरच्या म्हणजे आमच्या अगोदर कामं झालेली, म्हणजे आपल्याला हस्तांतरित व्हायचं अगोदर. आणि आपलं क्षेत्र हे नाहीच आहे पहिली. हा, आपलं क्षेत्र कसं नाहीये? ठाणा रिजन मध्ये तुम्ही बोलले आणि भाईंदर आणि ठाणा रिजन आहे ना, असं कसं नाहीये? आपलं क्षेत्र कसं नाहीये मग? हा, इथे त्यांनी पूर्ण हे पिचिंग करून वगैरे मग ते हे काम केलंय पूर्ण. सगळं क्षेत्र हा, नाही, हा बघा ना, इथे असं नेटिंग करून हे भरलं गेलंय ना, कारण हा जो स्ट्रक्चर बांधला त्याच्यासाठी त्यांनी केलं असतं ना. ठराविक सर्वे नंबर आहेत हा, हा. ना, राज्यपालांच्या नोटिफिकेशन नुसार जे नोटिफाईड झालेले आहेत तेच फक्त आपल्याकडे वर्ग केलेले आहेत. हा, पण हा एरिया आपल्याकडे नाहीच आहे. मग ह्याला असं प्रकारचा जो हा ब्युटिफिकेशन करून हे जे सगळं केलं गेलं आहे टीएमसीनीच केलंय. मग टीएमसीला विचारायला पाहिजे हे कसा प्रकार आहे आणि काय आहे, त्यांनी का केलंय, है ना. तर मग आपण आता जो इथे आलोय ॲज अ काय आपण गायमुख बघायला, तर हा जो गायमुखचा एरिया आहे हे फक्त कारण हां हां नाही, हा पण आहे, हा पण ना, हा इथे पण पूर्ण आपल्याला दिसतं, दोन्ही बाजूला दिसणार ना, कारण ही पूर्ण क्रीक एरिया आहे. तर क्रीकच्या ह्या बाजूला पण त्या बाजूला पण दिसणार सेमच. तुम्ही जे बोलताय ना नालाबंदर, तर नालाबंदर मी तुम्हाला तेच बोलतो की एसजीएनपीच्या अंडर येतं ते त्या साईडला. अच्छा अच्छा, तो वेगळा राऊंड आहे, येऊरच्या अंतर्गत येतो. ओके ओके, पण हा पूर्ण ठाण्याचा ना, ह्या बाजूला आलं तर हे पूर्ण ठाण्याचा. हां, ते सर्व त्यांनीच केलंय टीएमसीनी. जिथे नको तिथे जास्त काम केलं असं दिसतंय. ओके, तर हा झाला आता आपल्या गायमुख. चौपाटीसारखं एक लुक द्यायला ते फक्त. पण ह्याच्यामुळे हे जे खराब होतात किंवा आपले जे मँग्रोव्ह खराब होतात याच्यावर आपण काही ऍक्शन घेऊ शकत नाही किंवा ऍक्शन घेत नाही. जसा इथे बघा ना, किती कचरा पडलाय. हे केल्यामुळे आता कचरा किती पडायला लागलाय. मॅडम याच्यामध्ये कसं आहे, आणि इथे कसले डस्टबिन वगैरे काही ठेवलं नाहीये त्यांनी. पैकी क्षेत्र जे आहे ना एमएमबीच्या अंडर येतं. कशाच्या अंडर? महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अंडर. हे जे खाडीपैकी क्षेत्र आहे ना त्याच्या अंडर, त्याच्या लगत आता ही टीएमसीची जागा आहे. टीएमसीने मे बी मेरिटाईम बोर्डाकडनं परमिशन घेतलेली असणार. अच्छा, मग मेरीटाईम बोर्ड कसल्याही प्रकारचा ब्युटिफिकेशन आणि सगळं करायला दिलं आणि ह्या क्रीकला अफेक्ट झाला तरी आपण काही बोलू शकत नाही किंवा आपण बोलणार नाही. अशातला काय भाग नाही, पण आपलं क्षेत्र नाही, कारण हे कचरा विचरा सगळं टाकलं जातंय ना याच्यात. मग असं करून हे काय कचरा टाकला जातोय, कुठून आणून टाकला जातोय सगळं. तर हे पण त्यांनी मॅरीटाईम वाल्यांनी किंवा कोणीतरी ह्याच्या पण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच हवं ना, बरोबर ना. चलो ठीक आहे फिर. म्हणजे आता हे मँग्रोव्हचा काही ठिकाण तुम्ही म्हणणार की ते आमच्या अंडरमध्ये नाही आहे, ते आम्ही काही करू शकत नाही. आणि काही आहे जे सपोज म्युन्सिपल कॉर्पोरेशननी स्वतःच्या याच्यात घेतला मॅरीटाईम बोर्ड करणं, तर आमच्या अखत्यारीत येते, त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आमच्या याच्यामध्ये कुठल्याही परमिशन घेतल्याशिवाय आम्ही वर्क ऑर्डर देत नाही. म्हणजे आमच्या सिनियर लेवलकडनं कुठली वर्क ऑर्डर. पण आता तुम्ही मला सांगा, आज आपली विजिट ती चला जाणू या नदीच्या अंतर्गत आहे. ही हद्द आपल्याला दिसते. मँग्रोव्ह जिथे जिथे ग्रोन आहे म्हणजे मँग्रोव्ह एरिया आहे. मँग्रोव्ह स्वतःला दाखवून देते ही माझी जागा आहे.
ठीक आहे ना. तर आता जे आपल्याला दिसत आहेत की याच्यात असं काम करून हे जे कचरा वगैरे डम्पिंग होतोय, तर याच्यासाठी एक पत्रव्यवहार करा, म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिहा की आज या चला जाणू या नदीच्या अंतर्गत आम्ही जेव्हा असा या गायमुखला व्हिजिट दिलं, याच्यात दिसते पूर्ण कचरा सगळा टाकला जातोय. तुम्ही चौपाटी तर बनवलं, तर ते चौपाटीला ते मेंटेन पण करा की त्याच्यात कचरा टाकू नये. याच्या काय होते मग हे पूर्ण बघा पाणीतच ती प्लास्टिक वगैरे सगळं चाललेलं आहे की नाही मग. हा, तर याच्यासाठी ऍटलिस्ट तुम्ही एक पत्र, जसं मी एमपीसीबीला द्यायला सांगितलं तसंच याला पण द्या. कारण एमपीसीबी आता काय करते, आता जर तिकडनं आपण गेलो तर ती जी MIDC वगैरेचा जो क्रीकचं पाणी आहे ते सगळं मँग्रोव्ह मध्ये सोडलं जाते. मँग्रोव्ह मरतायत. तर हे एमपीसीबीचं काम नाही का की ते MIDCला हे करून त्यांच्याकडनं हे सगळं व्यवस्थितपणे ट्रीटमेंटचं काही करून घ्यायला पाहिजे. नाहीतर असं करून जसं आता दिसतंय हा पूर्ण पॅच, पुढच्या पॅच बघा आपल्याला दिसतंय पूर्ण मँग्रोव्हचा, मध्ये मध्ये आता इथे असं असं करून ते खतम झाला. याचा अर्थ इकडनं त्यांनी काढलंच ना, हे सगळं बनवायला त्यांनी पूर्ण मारून टाकलं ना इकडचं सगळं मँग्रोव्ह. असंच झालं ना, दिसते आपल्याला, कारण पिचिंग केले गेले. हा, हे सगळं पिचिंग केलं गेलंय. पिचिंग करताना त्यांनी सगळं म्हणजे लोक डिफॉरेस्टेशन होतोय, झाडं कापून टाकतायत, पण जिथे मँग्रोव्ह काढून टाकतायत आणि असा प्रकारचं सुंदरीकरणासाठी कोणी बोलत नाहीये. मग क्रीकला किती फरक पडते याच्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट, चाहे फ्लड असू द्या की कसलंही, याच्यासाठी मँग्रोव्ह सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. हा हा, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या जे 2-3 मी जे सांगितलं ना. फक्त आपल्या हो, पण आपल्या हद्दीत जे आता हस्तांतरित होणे पण जे बाकी आहे मँग्रोव्ह, जे आपल्याकडे यायचं आहे किंवा जे आले नाही, पण असं मँग्रोव्हनी आपल्याला दिसतंय की ही मँग्रोव्ह एरिया आहे, तर त्याचे कसलं तरी एक रेस्पॉन्सिबिलिटी ॲज अ स्टुवर्डशिप, म्हणजे की हा मँग्रोव्ह रिजन आहे आणि याचा आपण लक्ष द्यायला पाहिजे. असं करून पण आपण काही पत्रव्यवहार किंवा असं सांगणं गरजेचं आहे. कारण जेव्हा एवढा सुंदरीकरण केलं त्यांनी, तर इथे ऍटलिस्ट काही डस्टबिन वगैरे ठेवलं असतं. ते पण काही नाही आहे, तर लोक तर इथेच कचरा टाकणार ना. हे इथे दिसतेत काही हे पण झालेलं आहे विसर्जन वगैरेचं. हे बघा इथे काही सगळं टाकलेलं आहे सामान दिसतंय. हा, असं सगळं होत चाललंय. आता जसं जसं असं मारून टाकून आणि असं हे प्लॅटफॉर्म सारखं क्रिएट करून दिलं की लोक असे घाण करतच जाणार. बघा किती कचरा टाकलाय. हे रोजचं कसलं तरी कट करून वगैरे सर्व इथेच डंप केलं जातोय. तर TMCला हे पण सांगा जरा. जरा एक फोटो काढून गेले पत्राबरोबर लावून दे. तर आता पुढे आपण नागला बंदर, हाच ऑपोजिट नागला बंदर आणि इथे गायमुख. आणि नागला बंदरला पण आपण काही जास्त केलं नाहीये. नागला बंदर आपल्या अंडरमध्ये नाहीये. ते कोणाकडे जातं. हा, येऊरवालेच बघतात ते पण, नागला बंदर पण. अच्छा, ठीक आहे. आणि मग आता आपल्याला दुसरा भाईंदा उट्टण. आता आपण उट्टण, हा कशासाठी आहे, हा काय कसला सेट बनते काय आहे. हा, लग्न. मग पण हा एरिया कुठला आहे आपला मँग्रोव्हचा. नाही, हा प्रायव्हेट असू दे. आपण जे व्हिजिट करायला ते काय नाव बोललास, मोगरपाडा. तर हे मोगरपाडामध्ये किती आपल्या हे आहेत लँड एरिया किती आहे. 30 हेक्टर. अच्छा, हा डिमार्केशन पूर्ण झालेला आहे. कधी झालं. हा हा, अच्छा. पण इथे हा इथून हा पण आपला नाहीये, ते फक्त पुढच्या भाग. हा, पण आता सपोज अशा प्रकारचा हा जो हा कोणाचा, हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा असेल आणि प्रायव्हेट लँड. हा ग्रामपंचायत एरियामध्ये आला का. ग्रामपंचायत आहे. तर आता सपोज हा जो ग्रामपंचायतचा असा प्रकारचा जो काहीतरी नियोजनसाठी हे देऊन टाकतात ही लँड, याचा जो कचरा किंवा डेब्रिस जे निघतात ते तर सगळे मँग्रोव्हमध्येच डंप करत असणार. काय नाही, हा प्रायव्हेट लँडमध्ये असू दे. हो असू दे, पण आता ह्यांच्याकडनं जर काही हे सगळं, कारण हे तर पूर्ण काहीतरी काय बनवतायत माहित नाही. शूटिंग बिटिंगचं असेल की काय असेल. हा,
नाही, कारण हे ग्रामपंचायतवाल्याकडे कसल्याही प्रकारचं काही हे नसतं. बघ आता तू म्हणतो निर्देशनात आले नाही, किती डिस्टन्स आहे आपल्याला? मँग्रोव्हला बफर झोन आहे की नाही आहे? हां, बफर झोनचं काही आपण हे करतो की नाही? मग आता हा जर स्ट्रक्चर असं आहे आणि बस इथेच आपला मँग्रोव्ह आहे आणि हा इथे आता हा बफर झोन मध्येच आला ना. हा, हे पूर्ण नाही, इथे पूर्ण भराट केलेलं आहे, हे भरून वगैरे सगळं केलं. कसलं प्रायव्हेट लँड होते? तुम्ही जरा लिगली जर तुम्ही हे केलं. हा, नाही, हा हे बघा, इथे ही पूर्ण क्रीक आहे. हा, ही वाहती क्रीक आपल्याला दिसते. हा हा, तर जर क्रीक एरिया इथे दिसते आपल्याला, वाहते आहेत इथून पण जर आपण बघितलं, अजून ही झाडी मध्ये येते, नाही तर इथे या, तर कसं काय हे होऊ शकतात की हे प्रायव्हेट लँड? हे तर पूर्ण भरून हे सगळं भराट केलं गेलंय ना, हे भरून. आणि इथे पण काहीतरी बघा, इथे छोटासा केटीवेअर सारखा की काहीतरी डॅम सारखा आहे, छोटीशी. हा काय आहे तुम्ही सांगू शकणार? कारण तुमचा मँग्रोव्ह एरिया आहे, इथे हा बांधलेला आहे काहीतरी चॅनल सारखं, डॅम सारखं बनवलंय, ते कशासाठी आहे? मॅडम, हा मिठागराचा आपला याचा तो बांध खारभूमीचा बांध आहे पूर्ण. की खाडीचं पाणी, ही गाववाल्यांची शेती आहे, या शेतीमध्ये यायला नको म्हणून हा पूर्ण असा तिथपर्यंत घातलेला बांध आहे. आणि हे जे पूर्ण ग्रीन बेल्ट दिसतोय ना, मध्ये बांध आहे, बांधाच्या पलीकडे आपलं जे समोर बोर्ड दिसतोय ना, तर तिकडनं तसा तो मँग्रोव्ह आहे बांधाच्या पलीकडच्या साईडचा. आणि इकडे हो, पण मध्ये आता इथे मध्ये पण पूर्ण शेतीवितीचं दिसतात आपल्याला. हा, तर आपला आता असं सरळ असं स्ट्रेट गेला आपला की कसं आहे? म्हणजे हा ह्याच्या फिरत गेलेला तसं बांधाच्या पलीकडच्या साईडने जे तुम्हाला ग्रीन पॅच दिसतो ना, तेवढा तो सगळा आपला मँग्रोव्ह आहे. तर ते किती बोलला आता तू? 36 हेक्टर बोलला ना? 30 हेक्टर. मग तर 30 हेक्टरमध्ये आता ह्याच्या जर हा क्रीकच्या बाजूलाच हे जे सगळं मँग्रोव्स आहेत, मग हा आपल्या एरियामध्ये येत नाही का? नाही, हा इकडचा काही येत नाहीये. हा कोणाच्या याच्यात येईल? महसूलच्या अखत्यारीत ना, महसूलचा. प्रायव्हेट लँड तर महसूलचा असं, तर ठीक आहे, महसूलचा पण जर असेल तर इथे अशा प्रकारे हा जर हा पूर्ण क्रीक एरियाचा आहे, तर ह्याच्या पण प्रोटेक्शन तर महसूलचंच काम आहे ना. इथे जर असा प्रकारचा भराट होऊन जातोय, याच्या अर्थ हे चुकीचं सगळं काम चालू आहे, तर महसूलवाल्यांनी लक्ष द्यायचं आहे. बरोबर? अच्छा, तर आपण आता इथून मग का आलो? जर आपला एरिया तिथून आहे तर आपण तिथून बघायला पाहिजे होतं. तिकडनं जागाच नाहीये ना, ही पूर्ण शेती आहे, तिकडे गाव आहे ते मोगलपाडा, त्या गावामधनं यायला ही पूर्ण शेतीमधनं इकडे यायला लागतं या बांधाला. हा शॉर्टकट आहे की जो आपल्याला दिसू शकतो. आणि आपलं जे प्लांटेशन आहे, या बांधाच्या लगत एक चिंचोळी पट्टी सीए लँड साठी वर्ग करण्यात आलेले आहे आपल्याला, ते तिकडे प्लांटेशन आहे. हा जो बोर्ड्स लावलेले ते आपले लावलेले आहेत, ते आता लावले? नाही, ते अगोदरच लावलेले आहेत, पण तिथे कसल्याही प्रकारचं अजूनही आपण काम चालू झालं नाहीये, चालू करायचंय. ठीक आहे, आपण एक काम करूया, एक मिनिट. म्हणजे हा तुम्ही म्हणताय हा पूर्ण इथून जाऊन कुठे हे होते? ह्याचा मिलाप म्हणजे ही जी पूर्ण स्ट्रेच आहे ही कुठे जाते? पुढे जाऊन कुठे मीटअप करते? ती आपल्या ह्याला ते क्रीक एरियाला जे आपण आता बघून आलो तिथे जाऊन पाठीमागच्या साईड नाही ना, पूर्ण ह्या ग्रीन पॅचच्या पाठीमागच्या तिथे जे बघितलं ना, हा ते तिथे पाठीमागं त्या इथे त्या तिथून असेल ती जी लाईन गेली. ही अशीच